मारुकव्यम आहे, म्हणजे मराठीत सांगितलं तर जीवनात साधू, संत, गुरु सगळे असावेत. नसावे असं नाही, असावेत. कारण की तेच आहे तुम्हाला देव दाखवणारे. पण कशासाठी असावे? जादूटोण्यासाठी नाही. तर गुरुमुखी गीता घ्या, गीतेचं ज्ञान घ्या, देवांच्या लीळा ऐका, देव कुठे होते, कुठे राहिले, कुठे बसले, त्यांचे जन्म, हे सगळं ऐकून घ्या. हिंसेवर कथा करत असेल तर ते अधिक उत्तम. कारण की हिंसा हा जीवनातील खूप मोठा भाग आहे, कर्मातील खूप मोठा भाग आहे. कर्म काय करायचे, देवाचे स्मरण शिकून घ्या. मोक्षप्राप्ती कशामुळे होते ते शिकून घ्या. आणि 84 लक्ष योनीमधून मुक्तता कशी भेटेल ते शिका. बाकी आता काय झालं आहे लोकांना, लहानपणी आई वडील किंवा घरातील म्हातारी माणसं ओरडून ओरडून थकली असेल, बाबा जा जरा स्वाध्यायने जा, मंदिर पे जाईन पाणी चढ्याव, सोमवारे शनिवारे हनुमान बाबा पे तेल लाख्याव. कोणीच ऐकलं नसेल. आणि आता तीच गोष्ट करोडो खर्चून आपल्याला फक्त तीच गोष्ट ऐकावी लागते. पहिले परमेश्वर आपले आई वडील, घरातली म्हातारी माणसं, त्यांचं तुम्ही ऐकलं नाही ना. आता अर्ध्या वयात येऊन शिववर पाणी चढवणे, मंदिरांचे कुलूप उघडत आहे जुने जुने लावलेले. का बरं? घरातले आई वडील वेडे होते सांगणारे. तेव्हाच ऐकलं असतं तर आतापर्यंत किती पुण्य कमवून घेतलं असतं. हा विचार केला आहे का? तर अजून पण आपली जी पुढची पिढी आहे ना, त्यांना घरात हे शिकवा. आणि संत असावा तर कसा, धर्माचा प्रचार करणारा असावा तर कसा. घे बाबा तू घे, तुला लागेल तेवढं घे, परंतु लूट नको. मी सांगितलेल्या गोष्टी संतांच्या मुखातून ऐका. भागवत कथा ऐका. भागवत कथेला जायला सांगितलं तर झोप येते. फक्त ते कृष्ण जन्म काय असतो त्या दिवशी भरभरून लोक जातात, असं झोप येते. आणि आता तुम्हाला करोडो खर्चावा लागत आहे. का? तर हिंदू धर्म जागा करण्यासाठी, पाणी चढवण्यासाठी, मंदिरांचे कुलूप उघडते म्हणून. तर ह्या गोष्टी लहानपणी आपल्याला शिकवल्या जात होत्या, तेव्हा कुठे होते? आता कोणी सांगेल तू मोठी आली, मी लहानपणातच शिकली. कारण की मी स्वाध्यायी घरातली होती. माझी सकाळ करागरे वसते लक्ष्मीपासून हात बघून उठण्यापासून सुरुवात व्हायची. सायंकाळची 8:30ची प्रार्थना प्रीती. माझ्या मावशीकडे मी मोठी झाली आहे, अक्कलकुवा गावामध्ये. माझ्या मावशीने माझ्यावर हे संस्कार टाकले देवपूजा करण्याचे. म्हणूनच कदाचित मी मानभाऊ पंथात लवकर ॲडजस्ट झाली. कारण माझे विचार असे होते, देव तो देव, आपल्या सासरवाडीत हा देव आहे, करायचं. पटलं मला त्यांचे सगळे नियम वगैरे, तर करते. बाकी देव नाहीच आणि देवाची पूजाच करू नका असं तर मी कधीच बोलले नाही. फक्त धर्माचा प्रचार किंवा देवाविषयी कोणी 4 गोष्टी सांगत असेल ना, तर कर्म आधी शिकवावे साधू संताने, लीळा सांगाव्या, स्मरण शिकवावे देवाचे, जसं की तुम्ही हरिराम वगैरे करतात ते. आणि सगळ्यात जास्त हिंसेवर बोलावं. कारण की हिंसा हा सगळ्यात मोठा भाग आहे जीवनातला. तर आधी साधू संतांनी स्वतःने हिंसेवर अभ्यास करावा, की काय काय केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते, त्यावर जास्त भर घालावा लोकांना शिकवण्यात. आता तर लोक गर्दी करताय. का बरं? की मला व्यवसाय भेटणार आहे, माझं मुलाचं लग्न होणार आहे, माझं गुडघे दुखायचं थांबणार आहे, माझा कॅन्सर दूर होणार आहे. कर्म आडवं येईल तरच तुमचे आजार दूर होतील. बाकी चाहे जितने कर लो पूजा पाठ, चाहे जितने चढा लो जल. सकाळी जल चढवायचं आणि दुपारी दुसरंच काय करायचं, कधीच देव माफ करणार नाही. म्हणून जीवनात हिंसा नको. कर्म चांगले असले तर देव देखील प्रसन्न होणार. म्हणून जादूटोण्यांवर विश्वास नका ठेवू. जादूटोणे तर इतर बाबा लोक पण करतात, छू छा छावाले. हे तुम्हाला कुठे ना कुठे भटकवलं जात आहे. मी हे ठामपणे सांगते. शिवभगवानवर पाणी चढवायचं आज तर नाही शिकले तुम्ही. महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाताय आता. खूप लोक आहे खूप दिवसापासून. अरे मी लहान होती तेव्हा प्रत्येक सोमवारी 108 बेलपत्र चढवायची शिवलिंगवर. पाणी चढवायला जायची मी. हनुमान आणि शिवचं मंदिर होतं अक्कलकुवा गावाला, तेथे जायची मी. नवरात्रीमध्ये काकडा आरती बोलतात पहाटे, त्याला जायची मी. अगदी 8 दिवस पहाटे 4ला जाऊन तिकडून येऊन सडा रांगोळी काढायची, शेणाचा सडा बनवायची, अंगणात टाकायची. नंतर रांगोळी काढली जायची. भावपेरी, प्रभात पेरी, स्वाध्याय. मग ते दादाजी आले होते भरूचमध्ये वगैरे, तिथं गवाळी गाव होतं जवळ, तिथे जायची. सगळं हे कोणी शिकवलं मला? कुठल्याच बाबाने नाही, माझ्या मावशीने. तसं आपला पहिला गुरु हा आपले आई वडील, आपल्या घरातली म्हातारी माणसं. आणि त्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी कोणी बाबा लागत असेल तर तुम्ही देवासाठी नाही जाते, तुम्ही स्वार्थासाठी जाते. कारण तुमचे आजार बरं होत आहे. तुम्हाला सांगण्यात येतं आहे तुमचा कॅन्सर जातो आहे, पण आजपर्यंत बोटावर मोजले एवढ्या लोकांचे दूर झाले म्हणजे काय तुमचे पण दूर होऊन जातील असं वाटतं का तुम्हाला? नाही. करायची असेल भक्ती तर निस्वार्थपणे देवाची भक्ती करा, तरच फळ भेटेल. दंडवत प्रणाम.